समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुन रोड कोलवड बुलढाणा। बुलढाण्यात महायुतीमध्ये मतभेद। भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढणार। भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची माहिती। बुलढाण्यात महायुतीमध्ये मतभेद असल्याचं आता उघड झालंय। बुलढाणा नगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिला। बुलढाणा हा भाजपाचा गड राहिला असल्याचं सांगत तेच वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही असल्याने बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यात ज्या ठिकाणी कार्यकर्ते आग्रही असतील त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितलं। त्यामुळे आता शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भारतीय जनता पक्ष ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना स्वबळाच्या आहे त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार। बुलढाण्यामध्ये सुद्धा त्या निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन स्वबळाचा नारा आम्ही दिलेला आहे। आपण सध्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत असाल, काय नेमकी भावना आहेत बुलढाणा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या? की इथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकला पाहिजे। इथे एकेकाळी गोकुलजी शर्मा, केशवरावजी एकबुटे हे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत। या शहरामध्ये 10-10, 15-15 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून बुलढाण्याला महाराष्ट्रात ओळखले जाते। ते वैभव पुन्हा बुलढाण्याला प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची तळमळ आहे।